आपण यापूर्वी एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना पाहिल्या. राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली संकल्पना म्हणजे GDP, स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा एकूण राष्ट्रीय उत्पादन, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. ही संकल्पना आपण पाहिली. म्हणजे एका वर्षाच्या काळात देशातील श्रम व भांडवल साधनसामग्री यांच्या मदतीने जे अंतिम वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त झालेले मूल्य म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन होय. म्हणजे देशातील नागरिकांनी विविध स्वरूपाचे जे उत्पादन कार्य केले आहे वस्तू व सेवांचे, त्याच्या अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य, त्यामध्ये देशातील नागरिकांनी मिळवलेल्या उत्पन्नाचा विचार केला जातो. त्याचबरोबर परदेशातील नागरिक सुद्धा आपल्या देशात येऊन उत्पादन करतात, त्याचाही समावेश एकूण राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. पण GDP मध्ये आपल्या देशातील नागरिकांनी बाहेरच्या देशात जाऊन उत्पादन केले असेल तर त्याचा समावेश होत नाही. जे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत जे उत्पादन केलेले आहे त्या वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य होय. हे झालं GDP. पुन्हा एकूण राष्ट्रीय उत्पादन ही दुसरी संकल्पना राष्ट्रीय उत्पादनाची. एकूण राष्ट्रीय उत्पादन या संकल्पनेत ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट GNP, पहिली संकल्पना एकूण देशांतर्गत उत्पादन GDP आणि दुसरी ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट GNP. या संकल्पनेत एका वर्षाच्या काळात देशातील साधनसामग्रीच्या आणि भांडवलाच्या मदतीने जे उत्पादन केले जाते अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन होय. अर्थात एकूण राष्ट्रीय उत्पादन यामध्ये देशातील नागरिकांनी परदेशात काही व्यवहार केले असतील आणि त्यापासून जर त्यांना उत्पन्न मिळाले तर त्याचा समावेश GNP मध्ये केला जातो. समजा आपल्या देशात परकीय नागरिकांनी आपल्या देशात काही व्यवसाय, नोकरी, धंदा केल्यामुळं, उत्पादन केल्यामुळं त्यांना उत्पन्न मिळत असेल तर ते आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केले जाते. आणि म्हणून एकूण राष्ट्रीय उत्पन्न GNP, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, यामध्ये देशातील नागरिकांनी देशात तयार केलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेतले जातेच. त्याचबरोबर आपल्या नागरिकांनी बाहेरच्या देशात जाऊन जर उत्पादन केले असेल तर त्या उत्पन्नाचा या ठिकाणी आपल्या देशातील जे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यात GNP मध्ये या ठिकाणी वस्तू व सेवांचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातो. या उलट परकीय लोकांनी आपल्या देशात जर काही व्यवसाय, उद्योग, रोजगार, धंदा करून जे उत्पन्न मिळवले असेल तर ते आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जात नाही. आणि म्हणून एका वेगळ्या अर्थानं त्याचं समीकरणाच्या स्वरूपात हे असं मानलं जातं की GNP इज इक्वल टू GDP प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. हे दुसऱ्या शब्दात आपल्याला हे असं सांगता येईल समीकरणाच्या स्वरूपात, GNP इज इक्वल टू GDP प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट.
GDP आणि GNP मध्ये हा फरक आहे. एका वर्षाच्या काळात नैसर्गिक साधनसंपत्ती आणि भांडवल यांच्या मदतीने आपल्या देशातील नागरिकांनी तयार केलेल्या वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य विचारात घेतले जातेच. याशिवाय आपल्या देशातील नागरिकांनी बाहेरच्या देशात जर उत्पन्न मिळवलं असेल तर त्याचाही समावेश एकूण राष्ट्रीय उत्पन्नात होतो. पण परकीय नागरिकांनी आपल्या देशात येऊन जर उत्पादन प्रक्रिया केली तर त्याचा समावेश आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. फक्त देशातल्या नागरिकांनी मिळवलेल्या उत्पन्नाचाच यात समावेश केला जातो. आणि म्हणून परदेशातून मिळालेले निव्वळ उत्पन्न म्हणजे त्याला निर्यात असं म्हणतात. अर्थात आपल्या देशातील नागरिकांनी परदेशात निर्यात करून मिळवलेल्या उत्पन्नाचा समावेश केला जातो आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात. या उलट आयात जर केली जात असेल, परदेशातून मिळालेले निव्वळ उत्पन्न म्हणजेच निर्यातीतून आयात वजा केली जाते, ते धन किंवा ऋण असू शकते. आणि म्हणून देशोदेशीच्या व्यक्तींनी इतर मार्गाने आंतरराष्ट्रीय व्यवहारातून जर उत्पन्न मिळवलं असेल ते विचारात घेतले जात नाही. अर्थात आता हे मिळवलेले उत्पन्न बाजाराच्या किमतीनुसार असेल तर त्याला बाजार किमतीनुसार एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. जर समजा एकूण राष्ट्रीय उत्पन्न चालू किमतीनुसार असेल तर त्याला चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. आणि म्हणून तसेच झीज खर्च सुद्धा या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातच समाविष्ट असतो. त्यामुळे आकडेवारी जास्त येते याची. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही जास्त येते कारण झीज खर्चाचा यात समावेश असतो. म्हणजे GDP पेक्षा GNPची आकडेवारी ही जास्त. या दोन्हीमध्ये हा सूक्ष्म फरक आहे. GDP मध्ये देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत तयार झालेल्या उत्पन्नाचा समावेश केला जातो. मग ते नागरिक स्वदेशातील असोत किंवा परदेशातील असो. या उलट GNP मध्ये देशाच्या भौगोलिक सीमेबाहेर जाऊन सुद्धा जर आपल्या नागरिकांनी उत्पन्न मिळवत असेल तर त्याचा समावेश हा केला जातो. हा फरक आहे, सूक्ष्म फरक. त्यानंतरची संकल्पना म्हणजे नेट नॅशनल प्रॉडक्ट, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. उत्पन्न करत असताना, उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण करत असताना भूमी, श्रम, भांडवल संयोजन हे उत्पादनाचे घटक एकत्रित केले जातात. भांडवली साधन सामग्री एकत्रित केलेली असते, भौतिक साधन सामग्री असते आणि उत्पादनाच्या प्रक्रियेत त्याची झीज होत असते. आणि म्हणून जर सातत्यानं उत्पन्न जर चालू ठेवायचं असेल आपल्या देशात तर उत्पादन क्रिया चालू असताना यंत्रसामग्रीची होणारी झीज भरून काढण्यासाठी जो खर्च होतो, झीज भरून काढण्यासाठी जो झीज खर्च असतोय त्याला घसारा रक्कम असे म्हणतात. आणि ती रक्कम एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून जर वजा केली तर मिळणारी आकडेवारी त्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे एका वर्षाच्या काळात आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तू व सेवांचे अंतिम वस्तू व सेवांच्या एकूण मूल्यातून घसारा खर्च किंवा झीज खर्च वजा केला असता मिळणारे एकूण उत्पन्न म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न होय. सूत्ररूपाने ते असं सांगता येईल की निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा रक्कम
नेट नॅशनल प्रॉडक्ट इज इक्वल टू ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट मायनस डिप्रिसिएशन. हे संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर करून घसाऱ्याची रक्कम आपल्याला निव्वळ ठरवता येते. हे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न ही राष्ट्रीय उत्पन्नाचे वास्तव स्वरूप समजून येण्यासाठी उपयुक्त आहे. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न किती आहे ते या NNP वरून समजते. म्हणून निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न, पर्सनल इन्कम. एका वर्षाच्या काळात देशातील नागरिकांनी विविध मार्गांनी मिळवलेले उत्पन्न, व्यक्तिगत उत्पन्न यांची जर बेरीज केली तर ते राष्ट्रीय उत्पन्न होय. एका वर्षाच्या काळात व्यक्तीला मिळालेल्या सर्व उत्पन्नांची बेरीज म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न होय. व्यक्ती जर नोकरीला असेल तर तिला पगार मिळतो. कामगार कारखान्यात कामाला असेल तर त्याला पगार मिळतो. पगार हे त्याचे व्यक्तिगत उत्पन्न आहे. शिवाय कामगाराला वर्षाच्या शेवटी बोनस दिला जातो. 8.33% बोनस दिला जातो. त्याला मिळणारा बोनस हा त्याचे व्यक्तिगत उत्पन्न आहे. समजा एखाद्या व्यक्तीने शेअर्समध्ये काही रक्कम गुंतवली आणि त्याला लाभांश रूपाने जी रक्कम मिळेल तर ते त्या व्यक्तीचे व्यक्तिगत उत्पन्न होय. जर व्यक्तीने आपला नियमित व्यवसाय नोकरी करून राहिलेल्या वेळेत जर समजा आणखी उत्पन्न मिळवले साईड बिझनेस करून तर त्या व्यवसायाचे उत्पन्न हे त्याचे व्यक्तिगत उत्पन्न होय. उदाहरणार्थ एखाद्या मेडिकल ऑफिसरने शासकीय रुग्णालयात नोकरी करून त्याला पगार स्वरूपात उत्पन्न मिळते. पण त्याने त्या व्यतिरिक्त घरी येऊन जर समजा आणखी स्वतःचा दवाखाना आणखी 1-2 तास चालू ठेवला आणि त्यातून त्याला जे उत्पन्न मिळेल ते त्याचे व्यक्तिगत उत्पन्न होय. म्हणजे नियमित वेळेपेक्षा सुद्धा जादा काम करून इतर ठिकाणी त्याला उत्पन्न मिळते. किंवा ओव्हरटाईम कामगार काम करतो त्याला ओव्हरटाईम म्हणतात. दिवाळीच्या किंवा सणासुदीच्या सीझनमध्ये STचे ड्रायव्हर आणि कंडक्टर जादा फेऱ्या करतात आणि त्यामुळे ST महामंडळाला उत्पन्न मिळतेच, पण त्या ड्रायव्हर कंडक्टरना सुद्धा ओव्हरटाईमचा जवळजवळ दुप्पट पगार मिळतोय. तर ते त्यांचे व्यक्तिगत उत्पन्न होय. व्यक्तिगत उत्पन्न हे विविध मार्गांनी व्यक्तीला मिळते आणि म्हणून सगळ्या व्यक्तिगत उत्पन्नाची जर बेरीज केली सगळ्या मार्गांनी मिळालेल्या तर त्याचा समावेश व्यक्तिगत उत्पन्नात केला जातो. त्या व्यक्तीने बँकेत ठेव ठेवली एखाद्या व्यक्तीने आणि तर ठेवीपासून त्याला मिळालेले जे उत्पन्न आहे व्याज स्वरूपात तर ते त्याचे व्यक्तिगत उत्पन्न आहे. म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीने एखादे घर आपले भाड्याने दिले तर ते त्याचे व्यक्तिगत उत्पन्न आहे. विविध मार्गांनी व्यक्तीला एका वर्षाच्या काळात जे उत्पन्न मिळते त्या सर्व उत्पन्नाची बेरीज केल्यास त्याला व्यक्तिगत उत्पन्न असे म्हणतात. व्यक्तीला मिळालेली पेन्शन हे सुद्धा व्यक्तिगत उत्पन्नच आहे. मिळणारी पेन्शन अर्थात आता मिळालेली पेन्शन किंवा सरकारचे मिळालेले अनुदान हे याचा समावेश व्यक्तिगत उत्पन्नात केला जातो पण राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. बेकार व्यक्तीला मिळालेला भत्ता त्याचा व्यक्तिगत उत्पन्नात समावेश आहे पण राष्ट्रीय उत्पन्नात नाही. पेन्शनमुळे व्यक्तीचे उत्पन्न वाढते पण राष्ट्राचे नाही, कारण उत्पादनात काय भर पडत नाही त्यामुळं एकूण उत्पादनात.
आणि त्यामुळे त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात पेन्शनचा समावेश केला जात नाही, कारण ते हस्तांतरित उत्पन्न आहे किंवा संक्रांत उत्पन्न आहे. ते उत्पन्न उत्पादन कार्यात प्रत्यक्ष भाग न घेताना सुद्धा त्याला मिळते. म्हणून खरेदी शक्तीचे केवळ एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे झालेले हस्तांतर आहे, म्हणून त्याला हस्तांतरित उत्पन्न म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला लॉटरीचे तिकीट लागले. एखाद्या व्यक्तीने 50 रुपयाची लॉटरीचे तिकीट काढले आणि त्याला 1 कोटी रुपयांची लॉटरी लागली. तर ते 1 कोटी रुपये हे त्याचे व्यक्तिगत उत्पन्न आहे. पण त्याच्या 1 कोटी रुपये या व्यक्तिगत उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही, कारण त्यामुळे उत्पादन कार्यात कुठली भर पडलेली नसते. म्हणून पेन्शन, लॉटरी, जुगार यापासून जे मिळालेलं उत्पन्न आहे ते व्यक्तिगत उत्पन्नाचा भाग असले तरी ते राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग होऊ शकत नाही, कारण ते संक्रांत उत्पन्न आहे, हस्तांतरित उत्पन्न आहे. म्हणून सगळ्या व्यक्तिगत उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न नव्हे. कारण व्यक्तिगत उत्पन्नांची जर समजा जर बेरीज केली तर त्यातनं संक्रांत उत्पन्न वजा करावे लागते किंवा हस्तांतरित उत्पन्न वजा केले जाते, आणि म्हणून त्याला मग राष्ट्रीय उत्पन्नात त्याचा समावेश होईल. अर्थात व्यक्तीला मिळालेल्या विविध मार्गाने त्याला जे उत्पन्न मिळते कायदेशीर मार्गाने, त्याचा समावेश व्यक्तिगत उत्पन्नात केला जातो. परंतु सर्व व्यक्तिगत उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न नव्हे. सगळ्या व्यक्तींना मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज केली की त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणत नाहीत, कारण त्यात संक्रांत उत्पन्न सुद्धा असते, ते वजा करावे लागेल. म्हणून एका वर्षाच्या काळात व्यक्तीला विविध मार्गांनी जे उत्पन्न मिळते त्या सर्व उत्पन्नाची बेरीज केल्यास ते त्या व्यक्तीचे व्यक्तिगत उत्पन्न ठरते. उदाहरणार्थ, व्यक्तीला मिळणारा पगार, त्याचबरोबर व्यक्तीला मिळणारे बोनस, कामगाराला मिळणारा बोनस, शेअर्स खरेदीबद्दल मिळणारा डिव्हिडंड, इतर ज्यादा व्यवसाय साईड बिझनेस केल्यामुळे मिळणारे उत्पन्न, बँकेत ठेवलेल्या ठेवीपासून मिळालेले व्याजाचे उत्पन्न, हे सगळे त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत उत्पन्नात वाढ होते. शासनाचे मिळालेले अनुदान, शासनाचे कमी किमतीमध्ये मिळालेले अन्नधान्य, या सगळ्यांचा समावेश व्यक्तिगत उत्पन्नात केला जातो. पण संक्रांत उत्पन्नाचा व्यक्तिगत उत्पन्नात समावेश होत असला तरी त्याचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नात मात्र समावेश होत नाही, कारण असे संक्रांत किंवा हस्तांतरित उत्पन्न म्हणजे खरेदी शक्तीचे समाजाच्या एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे झालेले केवळ हस्तांतरण असते. संक्रांत उत्पन्नामुळे एकूण उत्पादन कार्यात कोणतीही भर पडत नाही, म्हणून त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होत नाही, केवळ हस्तांतर होते उत्पन्नाचे. आणि म्हणून व्यक्तिगत उत्पन्न ही संकल्पना अर्थशास्त्रात महत्त्वाची आहे. प्रत्येक व्यक्तीला ज्या विविध मार्गांनी उत्पन्न मिळते त्या सर्वांचा त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत उत्पन्नामध्ये समावेश होतो. व्यक्तिगत उत्पन्न किती आहे हे समजले म्हणजे व्यक्तीला आपण किती खर्च केला पाहिजे हे समजते. म्हणून खर्च करण्याआधी आपले उत्पन्न किती आहे हे प्रत्येक व्यक्तीला पाहावे लागते आणि त्यावरून खर्चाचे धोरण ठरवावे लागते. आणि म्हणून व्यक्तिगत उत्पन्न ही संकल्पना महत्त्वाची आहे, दैनंदिन जीवनात महत्त्वाची आहे, अर्थशास्त्रामध्ये ही संकल्पना महत्त्वाची आहे. आपण आत्तापर्यंत एकूण 4 महत्त्वाच्या संकल्पना बघितल्या: GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट GNP,
नेट नॅशनल प्रॉडक्ट NNP, पर्सनल इन्कम PI. एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP, एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GNP, नेट नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे NNP आणि PI म्हणजे पर्सनल इन्कम. या सगळ्या संकल्पनांच्या मध्ये सूक्ष्म फरक आहे. या सगळ्या संकल्पना जरी राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न व्यक्त करत असल्या तरी त्यांच्यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे, तो आपण लक्षात ठेवला पाहिजे. GDP म्हणजे देशातल्या देशात तयार झालेल्या सगळ्या वस्तू आणि सेवांच्या, अंतिम वस्तू व सेवांचे पैशाचे मूल्य एका वर्षातील म्हणजे GDP. GNP म्हणजे एका वर्षाच्या काळात देशातील नागरिकांनी आणि आपल्या नागरिकांनी परदेशात जाऊन उत्पन्न मिळवले असेल तर त्याचा समावेश एकूण राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. त्याचबरोबर परकीय नागरिकांनी आपल्या देशात केलेल्या उत्पन्नाचा समावेश आपल्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही, त्यातनं तो वजा करावा लागतो. NNP, नेट नॅशनल प्रॉडक्ट, जे आपल्या देशात एका वर्षात जे अंतिम वस्तू व सेवांचे जे पैशात व्यक्त झालेले मूल्य आहे त्यासाठी येणारा उत्पादन खर्च, झीज खर्च आहे, भांडवली साधन सामग्रीचा, तो त्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातनं जर वजा केला तर आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न समजते. त्यामुळे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न ही महत्त्वाची संकल्पना आहे. बँक एखाद्या व्यक्तीला जेव्हा कर्ज मंजूर करते तेव्हा डिप्रिसिएशनची कॉस्ट विचारात घेतली जाते. कर्ज मंजूर करताना एखाद्या व्यक्तीने जर समजा जुनी यंत्रसामग्री घेतली तर त्या जुन्या यंत्रसामग्रीचा घसारा खर्च या ठिकाणी बँक ती रक्कम त्या एकूण मूल्यातून वजा करते आणि म्हणून जुन्या वस्तूची किंमत प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याला कमी होताना दिसून येते, कारण तो झीज खर्च आहे. झीज झालेली असते यंत्रसामग्रीची. भांडवली साधनांची झीज एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केली असता आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न समजते. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नावरून राष्ट्रीय उत्पन्नाचे खरे स्वरूप समजून येते. खरोखर राष्ट्रीय उत्पन्न किती आहे हे आपल्याला कळते. म्हणून एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही नेहमी कमी असते. आणि त्याचबरोबर पर्सनल इन्कम आपण पाहिलं की पर्सनल इन्कम उत्पन्नाचे किती मार्ग आहेत ते आपण या ठिकाणी बघतोय. उत्पन्नाच्या विविध मार्गांनी मिळालेले उत्पन्न व्यक्तीला जे आहे त्याला पर्सनल इन्कम असं म्हणतात. अनेक मार्ग आहेत उत्पन्नाचे. नोकरी, धंदा, व्यवसाय याच्यापासून मिळालेला नफा हा त्यांच्या व्यक्तिगत उत्पन्नाचा भाग आहे. आणि म्हणून अनेक मार्गांनी म्हणजे अनेक कायदेशीर मार्गांनी व्यक्तीला एका वर्षाच्या काळात मिळालेल्या उत्पन्नांची बेरीज म्हणजे पर्सनल इन्कम व्यक्तिगत उत्पन्न आहे. व्यक्तिगत उत्पन्न अर्थात मोजणे अवघड आहे, कारण त्याच्या नोंदी केल्या जात नाहीत. बऱ्याच वेळेला लोक ठेवत नाहीत नोंदी, आणि म्हणून सगळेच लोक नोंद ठेवतील असं नाही, आणि त्यामुळे व्यक्तिगत उत्पन्नाची खरी आकडेवारी समोर येईल असे नाही. बऱ्याच वेळेला लोक आपल्याला इन्कम टॅक्स द्यावा लागेल म्हणून आपले उत्पन्न रेकॉर्डला कमी आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करतात काही लोक. आणि म्हणून व्यक्तिगत उत्पन्न ही संकल्पना महत्त्वाची आहे. त्यावरून त्या व्यक्तीला आपण खर्च किती करावा याचे मार्गदर्शन मिळते. त्यानंतर त्या व्यक्तीला आपण जे कर्ज काढलेले आहे त्या सगळ्या कर्जाच्या रकमेची परतफेड करावी लागते व्याजासह. हा सगळा भाग खर्चात समाविष्ट केला जातो. आणि म्हणून व्यक्तीला सर्व मार्गाने मिळालेल्या एकूण उत्पन्नाची बेरीज, व्यक्तिगत उत्पन्नाची बेरीज जे त्या व्यक्तीचं व्यक्तिगत उत्पन्न होय, देशातल्या सगळ्या नागरिकांनी मिळवलेल्या व्यक्तिगत उत्पन्नांची बेरीज केली असते एकूण राष्ट्रीय उत्पन्न समजते. पण त्यातनं हस्तांतरित उत्पन्न वजा करावे लागते, अनर्जित उत्पन्न वजा करावे लागते. अर्जित उत्पन्न व्यक्तिगत उत्पन्नात समाविष्ट केले जाते. अर्जित उत्पन्न म्हणजे व्यक्तीने स्वकष्टाने जे उत्पन्न मिळवलेले आहे त्याला अर्जित उत्पन्न म्हणतात.
अर्न्ड इन्कम, EARNED, अर्न्ड इन्कम, अर्जित, ते कमवलेले उत्पन्न, आणि त्याला मिळालेले उत्पन्न, यात फरक आहे. मिळालेलं उत्पन्न कष्ट न करता एकूण उत्पादन कार्यात कोणतीही भर न घालता ते मिळालेले असते, ते पेन्शन, ग्रॅच्युइटी वगैरे, आणि म्हणून त्याला अनर्जित उत्पन्न असे म्हणतात. कष्ट न करता मिळालेले उत्पन्न, त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. आणि म्हणून व्यक्तिगत उत्पन्नाचे समीकरणाच्या स्वरूपात मांडायचं झालं तर व्यक्तिगत उत्पन्न बरोबर खंड, वेतन, व्याज, नफा आणि इतर मोबदले या सगळ्यांची बेरीज केली जाते. त्या बेरजेलाच व्यक्तिगत उत्पन्न असे म्हणतात. व्यक्तिगत उत्पन्न हे प्रत्येक व्यक्तीला समजणे महत्त्वाचे आहे. सरकारलाही ते उपयुक्त ठरते. या संकल्पनेचा वापर विविध कारणासाठी करता येतो. धन्यवाद.